शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पीएम कुसुम योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना राबवली जाणार आहे. 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबद्दल काय घोषणा केलेली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. शेतकऱ्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील. पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी 1,00,000 सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी 78,757 पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत. राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्यासाठी वीज दर सवलतीस 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल. तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल. सन 2024-25 या वर्षाकरता खर्चाकरता ऊर्जा विभागास 11,934 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित आहे.